हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच झालेल्या महाडिस्कॉम ईच्या शिफ्ट 1चे क्वेश्चन्स विथ सोल्युशन डिस्कस करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये नक्कीच मदत होईल आणि त्याने तुमचा स्कोअर बूस्ट होईल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅक्सवेल वेन्स ब्रिज इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ. म्हणजे मॅक्सवेल्स वेन ब्रिज हे आपण कशाच्या मेजरमेंटसाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल इंडक्टन्स ओनली. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेगर इज यूज टू मेजर द. म्हणजे मेगर आपण काय मेजर करण्यासाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंडिशन फॉर अ डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईन इज. म्हणजे एखाद्या डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईनसाठी, म्हणजे ज्यात की डिस्टॉर्शन नसेल अशा ट्रान्समिशन लाईनसाठी कंडिशन काय आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल RC इज इक्वल टू GL. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पॉवर स्टेशन हॅज द मॅक्झिमम डिमांड ऑफ 80 मेगावॅट. इट्स ॲन्युअल लोड फॅक्टर इज 50%. प्लांट कपॅसिटी फॅक्टर इज 40%. देन डिटरमाइन द रिझर्व्ह कपॅसिटी ऑफ द प्लांट. म्हणजे एखाद्या पॉवर स्टेशनची जर मॅक्झिमम डिमांड ही 80 मेगावॅट असेल, त्याचा ॲन्युअल लोड फॅक्टर हे 50% असेल, प्लांट कपॅसिटी फॅक्टर हे 40% असेल, तर त्या प्लांटची रिझर्व्ह कपॅसिटी काय आहे फाइंड करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 20. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ 3 फेज 20 पोल 60 हर्ट्स मोटर इज रोटेटेड ॲट द स्पीड ऑफ 280 RPM. देन फाइंड द स्लिप. म्हणजे एखादं 3 फेज 20 पोल 60 हर्ट्स मोटर हे जर आपण 280 RPM या स्पीडला रोटेट केली, म्हणजे त्याची रोटर स्पीड ही 280 RPM असेल, तर स्लिप काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 6.66. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, केल्विन्स डबल ब्रिज मेथड इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ. म्हणजे केल्विन्स डबल ब्रिज मेथड हे आपण कशाच्या मेजरमेंटसाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लो रेजिस्टन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ द करंट कॉईल अँड प्रेशर कॉईल आर रिप्लेस्ड. म्हणजे जर आपण करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल हे रिप्लेस केले तर काय होणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल करंट कॉईल गेट्स डॅमेज्ड. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ 3 फेज 4 वायर सिस्टम विच ऑफ द फॉलोइंग कनेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज. म्हणजे जर आपण 3 फेज 4 वायर सिस्टम कन्सिडर केली तर ट्रान्सफॉर्मरची कोणती कनेक्शन आपण तिथे यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल डेल्टा स्टार. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द क्रोनोलॉजिकल सिक्वेन्स ऑफ अंडरग्राउंड केबल इज. म्हणजे एखाद्या अंडरग्राउंड केबलची क्रोनोलॉजिकल सिक्वेन्स काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल कोर, इन्सुलेशन, मेटॅलिक शीथ, बेडिंग, आर्मरिंग आणि सर्विंग. ओके, म्हणजे CIMBAS. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कोड इज अ सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. म्हणजे कोणता कोड हा सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल XS3 कोड. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉर्म्युला फॉर सेफ्टी फॅक्टर इज. म्हणजे सेफ्टी फॅक्टरचा काय फॉर्म्युला आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल पंक्चर स्ट्रेंथ अपॉन फ्लॅश ओव्हर व्होल्टेज. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 150 किलोहर्ट्ज इज टू बी सॅम्पल्ड. देन अकॉर्डिंग टू द सॅम्पलिंग थेरम द सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इन किलोहर्ट्ज विच इज नॉट व्हॅलिड इज. म्हणजे 150 किलोहर्ट्ज एवढी जर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला सॅम्पल करायची असेल आणि सॅम्पलिंग थेरमनुसार केवढी सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ही नॉट व्हॅलिड असते किंवा इनव्हॅलिड असते असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 150 किलोहर्ट्ज. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टेप डाऊन DC टू DC कन्व्हर्टर इज नोन ॲज. म्हणजे
स्टेप डाऊन DC टू DC कन्व्हर्टरला आपण अजून काय म्हणतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल बक कन्व्हर्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ 3-phase इंडक्शन मोटर हॅज 24 poles विथ 60 Hz सप्लाय फ्रिक्वेन्सी देन फाइंड द सिंक्रोनस स्पीड. म्हणजे जर एखाद्या 3-phase इंडक्शन मोटर ज्याच्यात की 24 पोल्स असतील, 60 Hz सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल, तर सिंक्रोनस स्पीड NS किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 300. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ n number of series resistance and n number of wattmeter of power measurement is associated with which of the following theorems. म्हणजे जर n number of series resistance आणि n number of wattmeter हे पॉवर मेजरमेंटसाठी कोणत्या थेरम बरोबर असोसिएटेड आहेत असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल ब्लॉन्डिन्स थेरम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ DC शंट जनरेटर सप्लाइज लोड ऑफ 40 वॅट 500 वोल्ट if the armature resistance is 0.4 ohm and the field resistance is 80 ohm, then the induced EMF will be. म्हणजे एखादं DC शंट जनरेटर हे जर 40 वॅट 500 वोल्टचं लोड सप्लाय करत असेल आणि आर्मेचर रेझिस्टन्स हे जर 0.4 ओहम असेल आणि फील्ड रेझिस्टन्स हे 80 ओहम असेल, तर इंड्यूस EMF किती असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 510. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ सिरीज RLC सर्किट द पॉवर फॅक्टर अबाव द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज. म्हणजे एखाद्या सिरीज RLC सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या नंतरचा पॉवर फॅक्टर कसा असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लॅगिंग पॉवर फॅक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द सप्लाय टर्मिनल्स ऑफ अ 3-phase इंडक्शन मोटर ॲज इंटरचेंज देन. म्हणजे जर एखाद्या 3-phase इंडक्शन मोटरचे सप्लाय टर्मिनल्स आपण इंटरचेंज केले तर काय होतो किंवा त्याचा काय इफेक्ट असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल MMF अँड डायरेक्शन ऑफ मोटर चेंजेस. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द इम्पेडन्स इज 25 ओहम अँड द ॲडमिटन्स इज 49 mho देन फाइंड द प्रोपॅगेशन कॉन्स्टंट. म्हणजे जर इम्पेडन्स हा 25 ओहम असेल आणि ॲडमिटन्स हा 49 mho असेल, तर प्रोपॅगेशन कॉन्स्टंट काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 35. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अन ओपन लूप कंट्रोल सिस्टम विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स इज करेक्ट ॲज कम्पेअर्ड टू क्लोज लूप सिस्टम. म्हणजे जर आपण ओपन लूप कंट्रोल सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम कम्पेअर केले तर ओपन लूप कंट्रोल सिस्टममध्ये कोणता पॅरामीटर करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल मोर स्टेबल अँड लेस ॲक्युरेट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द मॅक्झिमम डिमांड ऑफ अ पॉवर स्टेशन इज 80 मेगावॅट अँड द लोड फॅक्टर इज 60%, देन फाइंड द ॲव्हरेज लोड ऑफ दॅट पॉवर स्टेशन. म्हणजे एखादा पॉवर स्टेशनची जर मॅक्झिमम डिमांड हे 80 मेगावॅट असेल आणि लोड फॅक्टर हे 60% असेल, तर त्या पॉवर स्टेशनचा ॲव्हरेज लोड काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 48. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द स्पीड ऑफ अन इंडक्शन मोटर द फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू डॅश इज 0. म्हणजे एखाद्या इंडक्शन मोटरच्या स्पीडसाठी फ्लक्स हे कोणत्या रिस्पेक्टने 0 असतं असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल रोटर फ्लक्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन आईस इज लोडेड ऑन ट्रान्समिशन लाईन देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन कंडक्टर ऑफ ट्रान्समिशन लाईन. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईनवरती जर आपण आईस लोड केला तर त्या ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरवरती त्याचा काय इफेक्ट असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल वेट ऑफ ट्रान्समिशन लाईन डिक्रीजेस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू रिड्यूस द करंट रेटिंग ऑफ सप्लाय फॉर द मेजरमेंट कंट्रोल अँड प्रोटेक्शन डॅश इज यूज्ड. म्हणजे एखाद्या सप्लायची करंट रेटिंग रिड्यूस करण्यासाठी तर कोणकोणत्या पर्पजसाठी मेजरमेंट कंट्रोल अँड प्रोटेक्शन या पर्पजसाठी
आपण काय यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल करंट ट्रान्सफॉर्मर किंवा ज्यालाच आपण CT म्हणतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ सिंक्रोनस मोटर इज चेंज फ्रॉम अंडर एक्साइटेड टू ओव्हर एक्साइटेड स्टेट विथ द व्हेरिंग लोड देन द पॉवर फॅक्टर विल बी. म्हणजे एखादा सिंक्रोनस मोटर हे जर आपण अंडर एक्साइटेड टू ओव्हर एक्साइटेड स्टेटला चेंज केला आणि तिथं जर व्हेरिंग लोड असेल किंवा चेंजिंग लोड असेल तर पॉवर फॅक्टर हा कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे, किंवा पॉवर फॅक्टरचं नेचर काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लीडिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स रिगार्डिंग अ सिंक्रोनस मोटर. म्हणजे सिंक्रोनस मोटरला जर आपण कन्सिडर केलं तर या स्टेटमेंट्सपैकी कोणता स्टेटमेंट फॉल्स आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल इट इज अन इनहेरंट सेल्फ स्टार्टिंग मशीन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच ऑफ द फॉलोइंग फॉल्ट्स इज द झिरो सिक्वेन्स करंट ॲबसेंट. म्हणजे फॉलोइंग फॉल्ट्समध्ये कोणत्यामध्ये झिरो सिक्वेन्स करंट हा ॲबसेंट असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल LL फॉल्ट किंवा ज्यालाच आपण लाईन टू लाईन फॉल्ट असं म्हणतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द करंट इन अ कॉईल चेंजेस फ्रॉम 5 एम्पियर टू 1 एम्पियर इन 0.4 सेकंड. द इंड्यूस व्होल्टेज इज 4 व्होल्ट. देन कॅल्क्युलेट द सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे एखाद्या कॉईलमधला करंट हा जर 5 एम्पियरवरून 1 एम्पियर झाला आणि 0.4 सेकंडमध्ये इंड्यूस व्होल्टेज हा 4 व्होल्ट असेल तर सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 0.4. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ पोटेन्शियल डिवायडर सर्किट R1 इज गिवन ॲज 150 ओहम. द व्होल्टेज अक्रॉस R2 इज 1/3. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ R2. म्हणजे जर एखादा पोटेन्शियल डिवायडर सर्किटमध्ये किंवा PD सर्किटमध्ये जर R1 हा 150 ओहम असेल आणि R2च्या अक्रॉसचा व्होल्टेज हा 1/3 व्होल्ट असेल तर R2ची व्हॅल्यू काय आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 50. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ अ PV voltage controlled bus is considered as a PQ bus then which of the following is considered. म्हणजे जर PV voltage controlled bus याला जर आपण PQ बस म्हटलं तर कोणतं पॅरामीटर कन्सिडर करतो आपण असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल रिॲक्टिव्ह पॉवर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ DC 3 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिक्वायर्स हाऊ मच कॉपर ॲज कम्पेअर्ड टू अ DC 2 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. म्हणजे एखादा DC 3 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टम जर आपण कन्सिडर केला तर DC 2 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या कंपॅरिझनमध्ये DC 3 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये किती कॉपर लागणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 31.25%. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ डिस्ट्रीब्युशन लाईन हॅज द सिरीज इम्पेडन्स इन 6+J8 ओहम पर युनिट. देन फाइंड द व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजे एखाद्या डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये जर सिरीज इम्पेडन्स हे 6+J8 ओहम पर युनिट असेल किंवा PU असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 9.8. ओके. थँक्यू स्टुडंट्स.